मित्रांनो, शोरूममध्ये नवीन गाडी घ्यायला गेलेत आणि जर मोस्ट डिमांडिंग कार असतील, जसं नेक्सॉन झालं, क्रेटा झालं आणि डिझायर वगैरे आणि महिंद्राच्या पण खूप गाड्या डिमांडमध्ये असतात, वेटिंग खूप जास्त असते. तर त्यावेळेस तुम्हाला असा अनुभव आलाय का, की डीलरवाले जे शोरूमवाले आहेत, ते सांगतात तुम्हाला, की ॲक्सेसरीज कंपल्सरी आहेत 15,000 20,000च्या किंवा इन्शुरन्स आमच्याकडनंच घ्यावा लागेल आणि अजूनही काही एक्स्ट्रा ॲड ऑन करतात. काही-काही ठिकाणी तर असं स्कॅम चालू आहे, की ₹1-1 लाख रुपये एक्स्ट्रा घेऊन गाड्या देतात. म्हणजे ते वर्ष, दीड वर्ष झालं महिंद्रावाले तर बेस मॉडेलच्या प्राईस कमी ठेवतात आणि भरपूर ते 1-1 वर्ष गाड्या पण देत नाही. ज्या टॉप मॉडेल आहेत, तर त्याच गाड्यांची डिलिव्हरी लवकर स्टार्ट करते. तर असा तुम्हाला अनुभव आलाय का? आणि हे कसल्याच गोष्टी कंपल्सरी नसतात. तुमच्या गाडीची जी अमाउंट आहे ना, ती फक्त एक शोरूम, आर-टी-ओ, इन्शुरन्स आणि फास्टॅगची जी अमाउंट आहे, रजिस्ट्रेशन चार्जेस तेवढंच तुम्हाला पे करायचं असतं आणि त्यात पण तुम्ही इन्शुरन्स आहे ना, तो बाहेरून घ्यायचा म्हणलं तरी घेऊ शकता. असं नाही की तुम्हाला कंपल्सरी डीलरकडनंच घ्यायचं आहे आणि बाकी ॲड ऑन वगैरे जर बघितले डीलर काय देतोय आणि बाहेर काय प्रॉपर सगळे जे ॲड ऑन बघितले ना त्याच इन्शुरन्सचे, तर भरपूर साऱ्या गोष्टी कमी होतात. म्हणजे प्राईस खूप कमी लागते. तर अशा गोष्टी टाळा. जर एखादा डीलर आहे ना, हे करत असेल ना, जास्त कोट करत असेल किंवा जास्त प्राईस सांगत असतील, एक्स्ट्रा ॲड ऑन कव्हर जसं की कोटिंग, सिरॅमिक कोटिंग, टेफ्लॉन कोटिंग अशा फालतू गोष्टी विकतात, जे की कसल्या गरजेचे नसतात आणि त्याने काही फायदा होत नाही तुमच्या गाडीला. तर ट्राय करा टायर 3 सिटी जर असेल, तर टायर 2 सिटीमध्ये कोटेशन बघा 2-4 ठिकाणी जाऊन. तर तिथे भरपूर वेळा काय होतं माहिती आहे का, इकडचं कोटेशन दुसरीकडे दाखवलं का ते कमी करायचा चान्स देतात आणि टायर 3 सिटीमध्ये एकच शोरूम असेल, तर ते त्यांचं कॉम्पिटिशन नसतं त्यांच्यामध्ये कोणी. तर त्यावेळेस ते ट्राय करतात आणि त्यांना वाटतं की गाडी गेली तर इथूनच जाईल. याच्यामुळे असे स्कॅम होतात आणि आपल्याला 1-1 लाख रुपयापर्यंत एका गाडीला एक्स्ट्रा द्यावे लागतात. तर हे पैसे तुमचे वाचू शकतात. बाकी इन्फॉर्मेशन आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या ऑटोमॅन मराठी पेजला नक्कीच फॉलो करू शकता.